बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर तासभर बैठक झाल्याची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देखील या बैठकीत उपस्थित होते। शरद पवार गट एनडीएच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना त्यामुळे आता उधाण येऊ लागलंय। फडणवीस, पटेल, तटकरे, जयंत पाटलांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमुळे या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय एकदा नजर टाकूयात। शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पवार गटाचे आमदार भाजपासोबत जाण्यास उत्सुक असल्याचं वृत्त आहे। भाजपाबरोबर जाण्यासाठी पवार गटाच्या आमदारांचा दबाव असल्याचंही वृत्त आहे। तर रोहित पवार वगळता पवार गटाचे आमदार सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत। शरद पवारांनी अंतिम निर्णय नाही घेतला तर स्वतंत्र निर्णय घेण्याचाही इशारा आहे। पवार गटाच्या आमदारांच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि फडणवीस या भेटीला मात्र महत्त्व प्राप्त झालं। तर एनडीएत यायचंच असेल तर अजित पवार गटात जाण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अट असल्याचं सूत्रांकडून समजतंय। मतदारसंघ फेररचना विधेयकाच्या मुद्द्यावर पवार गट आता भाजपाबरोबर आहे। पक्षातील फूट टाळण्यासाठी भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे। रोहित पवारांची सातत्यानं भाजपसोबत न जाण्याचीच भूमिका जाहीर आहे।